नमस्कार, मी प्राजक्त तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकार 12 प्रलंबित आमदारांच्या प्रश्नाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीमध्ये आहे. नितीन बानुगडे पाटील यांच्या माध्यमातून दाद मागणार असून 12 आमदारांचं निलंबन रद्द झालंय. या पार्श्वभूमीवर आम्हाला देखील न्याय मिळेल असा विश्वास उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात या सर्वांशी चर्चा करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. 12 आमदारांचं निलंबन रद्द केल्यावरून प्रकाश आंबेडकरांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिलंय. सुप्रीम कोर्टानं 12 आमदारांचं रद्द केलेलं निलंबन असंविधानिक असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. सभागृहातल्या कामकाजाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येत नाही आणि त्यावर निर्णय देण्याचा अधिकार देखील सुप्रीम कोर्टाला नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. 12 आमदारांचं निलंबन हे चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे, हे सिद्ध झालंय. 12 आमदारांच्या निलंबनाबद्दल सुप्रीम कोर्टानं सरकारच्या पद्धतीवर ताशेरे ओढलेत. त्यामुळे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या सरकारचा असफल झाल्याचं जगासमोर आलंय, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कोर्टाच्या निर्णयानंतर दिली. त्या बीडमध्ये बोलत होत्या. पेगासस प्रकरणावर सोमवारी होणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी केलंय. तर सर्व विरोधी पक्ष जी भूमिका घेणार तीच आमची असेल असंही मत त्यांनी मांडलं. तर मविया सरकारवर भाष्य करताना ते म्हणाले, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही मतभेद आहेत, पण महाविकास आघाडी 5 वर्ष पूर्ण करणार असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीनं अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडूंवर 3 रस्त्यांच्या कामात 1,95,00,000 अपहार केल्याचा आरोप करत या प्रकरणी पोलीस कारवाई होत नसल्यानं वंचितनं अकोला जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर जिल्हा न्यायालयानं या प्रकरणात सुकृत दर्शनी गैरव्यवहार झाल्याचं निरीक्षण नोंदवलंय. या संदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर कारवाईसाठी राज्यपालांची परवानगी घेण्याचं न्यायालयानं सूचित केलंय. यासाठी 90 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुंबई पालिकेच्या कायद्यात बदल करून सदस्य संख्या वाढवण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाचं पालिका आयुक्तांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे. मुंबई पालिकेनं तयार केलेला वॉर्ड पुनर्रचना आराखड्याला निवडणूक आयोगानं प्राथमिक मंजुरी दिली आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये 227 ऐवजी आता 236 वॉर्ड असतील. महाराष्ट्राची राजधानी मुंबईनंतर आता शेजारचं राज्य गुजरातमधील अहमदाबाद येथील पेंग्विन पार्कला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भेट दिली. अहमदाबाद, गुजरात या ठिकाणी एकूण 5 आफ्रिकन पेंग्विन आहेत. त्यांची नावं सिमोन, पुंबा, निमो, मुशू आणि स्वेन अशी आहेत. मुंबईतील पेंग्विनवरील खर्चावर भाजपनं अनेक वेळा टीका केली आहे. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर या गुजरातमधील पेंग्विनवर काय बोलणार हे पाहणं आता गरजेचं आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून शेती पंपाच्या थकीत बिलाची वसुली सुरू आहे. ही वीज बिल वसुली अशा प्रकारे खपवून घेणार नसून जर अशा प्रकारे ऊस बिलातून शेतकऱ्यांची थकीत वीज बिल वसुली होणार असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय. नवी मुंबईतील एपीएमसी फळ मार्केटमध्ये आंब्याची आवक होण्यास सुरुवात झालेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि अवकाळी पावसाचं संकट यावर मात करून तग धरलेला कोकणचा हापूस आंबा आता एपीएमसी बाजारपेठेमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातून आंब्याची आवक होते. आंब्याची आवक वाढल्यानं आंबा खवय्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यात उपसचिव दर्जाचे अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक करण्यात आलेली आहे. आता कृषी विभागात असलेल्या खोडवेकरला ठाण्यातून अटक करण्यात आलेली आहे. सुशील खोडवेकरला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांनी सावरीकर यांच्याकडून पैसे घेतले असल्याचं तपासात समोर आल्यानंतर खोडवेकर यांना अटक करण्यात आली. सध्या आकर्षक असलेल्या सीगल या परदेशी पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून अन्नपदार्थ टाकण्यात येत आहेत. त्यामुळे या पक्ष्यांना परतीचा प्रवास करताना त्रास होत असल्यानं हे अन्नपदार्थ टाकू नयेत यासाठी ठाणे वन विभाग आणि पक्षीप्रेमी यांनी मोहीम हाती घेतलेली आहे. तरी देखील नागरिकांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशा सूचना वजा इशारा यावेळी देण्यात आलाय. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक 3 आणि 4 ठप्प झालेले आहेत. केंद्रात कोळशाच्या तुटवड्यामुळे प्रत्येकी 210 मेगावॅट वीज निर्मिती करणारे हे 2 संच बंद ठेवावे लागले आहेत.
आणि चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात केवळ 1.5 दिवस पुरेल एवढाच कोळसा साठा शिल्लक आहे। जवळच्या पद्मापूर कोळसा खाणीतून कोळसा पुरवठा रखडल्यानं ही स्थिती ओढावली आहे। आता ऐन हिवाळ्यात वीज निर्मिती कमी झाल्यानं एकूण ग्रीडवर परिणाम होणार आहे। केडीएमसीच्या 5 माजी आयुक्तांसह 16 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पश्चिमेतील मणिक कॉलनी इमारतीच्या पुनर्विकासाला नियमबाह्य परवानगी दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। या प्रकरणात बिल्डरसह आर्किटेक्टवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माजी नगरसेवक अरुण गिध यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती। त्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पतंग उडवताना छतावरून खाली कोसळल्यानं मोहित शाहू या 12 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। नागपूरच्या भांडेवाडी परिसरातील भोलेनगरमध्ये ही घटना घडली। या अपघातानंतर वेळेत उपचार न मिळाल्यानं मोहितचा मृत्यू झाला। मोहितला खासगी रुग्णालयात नेलं असता खासगी रुग्णालयानं आधी पैशाची मागणी केली, तर सरकारी रुग्णालयात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुरात सराफाची डिजिटल पेमेंटद्वारे फसवणूक झाल्याची घटना उजेडात आली आहे। एका इसमानं आयकर अधिकारी असल्याचं सांगून खंडेलवाल सराफा पेढीत 1,08,000चे सोन्याचे दागिने खरेदी करत डिजिटल पेमेंटचा खोटा SMS दाखवून फसवणूक केली। हा सर्व प्रकार पेढीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। दरम्यान पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथे डाळिंब चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। यामध्ये बाजारात विक्रीसाठी तयार झालेले सुमारे 1 लाख रुपये किमतीचे 1.5 टन डाळिंबाची चोरी झालेली आहे। शेतकरी सुनील माने यांच्या शेतातील काढणीस आलेले भगवा जातीचे डाळिंब अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले। या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। कल्याण डोंबिवलीच्या 5 माजी आयुक्तांसह 13 जणांवर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ उडालेली आहे। कल्याणमधील एका इमारतीच्या पुनर्विकास बांधकाम परवानगीमधील अनियमितता प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या बातमीमुळे मात्र महापालिका वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। साताऱ्यातील शाहूपुरी येथे 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। सेमी इंग्लिश मीडियम नको या कारणातून तिनं आत्महत्या केल्याचं प्राथमिक कारण समोर आलंय। अनुष्का पवार असं विद्यार्थिनीचं नाव असून शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय। या घटनेनं सातारा शहर परिसरात खळबळ उडाली आहे। राज्यात मागील आठवड्यापासून थंडीची लाट सुरू आहे। अशात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्याकडून या संदर्भात अलर्ट जारी करण्यात आला असून 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर गेल्या 21 दिवसांपासून उपचार सुरू आहेत। लता दीदींना कोरोनाची बाधा झाल्यापासून त्यांना ब्रिच कँडी हॉस्पिटलमधील ICU मध्येच ठेवण्यात आलेलं आहे। 2 दिवसांपूर्वी त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढण्यात आला। त्यानंतर देखील त्यांना लवकर बरं वाटावं म्हणून ICU मध्येच ठेवण्यात आलेलं आहे। त्यांच्या प्रकृतीमध्ये फारशा सुधारणा नसल्या तरी त्यांची तब्येत स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। 1 फेब्रुवारीपासून पुण्यामध्ये शाळा सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। राज्यातील शाळा 19 जानेवारीपासून सुरू करण्यात आल्या आणि पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली नसल्यानं शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता। मात्र पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेऊन शाळा पुन्हा सुरू होणार असल्याचं सांगितलंय। मास्कमुक्त महाराष्ट्र असं कधीही म्हटलं नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे। डेन्मार्कमध्ये मास्कमुक्तीचा निर्णय घेण्यात आला, मात्र त्यामागे कोणती वैज्ञानिक कारणं आहेत याचा अभ्यास करावा लागेल असं टोपे यांनी म्हटलं। कोविड संदर्भातल्या स्ट्रॅटेजीविषयी टास्क फोर्स नेहमीच मार्गदर्शन करत असतं, मात्र मास्कमुक्तीचा कुठलाही विचार नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। गोव्यात कोरोना संक्रमण दर 20% अधिक असल्यानं चिंतेचं वातावरण तयार झालेलं आहे। गोव्यामध्ये गेल्या 24 तासात 1322 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 20 जणांचा मृत्यू झालाय। गोव्यामध्ये निर्बंध असून देखील तिसऱ्या लाटेचा प्रभाव वाढू लागलाय, तर सक्रिय रुग्णसंख्या 12,000वर पोहोचली आहे। कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाहीये। परिणामी वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे श्रीनगरमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या तिथे वाढत होती, त्यामुळे अनेक रुग्णांना बेड मिळण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या होत्या। कोरोनाची चेन तोडण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा होता असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय।
प्रजासत्ताक दिनाच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी विजय चौकात बीटिंग द रिट्रीट सोहळ्याचा समारोप झाला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील उपस्थित होते। स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या स्मरणार्थ 1000 ड्रोनचा 10 मिनिटांचा ड्रोन शो बीटिंग रिट्रीटच्या सेलिब्रेशनचं मुख्य आकर्षण होतं। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली आणि डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांनी समर्थित स्टार्टअप बॉटलॅब डायनामिक्स द्वारे ड्रोन शो आयोजित केला होता। ब्रुनेईचे पंतप्रधान आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारी फटजिल्ला लुबाबुल यांच्या मुलीनं एका कर्मचाऱ्याशी लग्न केलंय। हा शाही लग्न सोहळा थाटामाटात संपन्न झाला। या लग्न सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। यावेळी तोफेबाजी देखील करण्यात आली आणि एका राजकुमारीनं एका कर्मचाऱ्याशी विवाह केल्यानं सर्वत्र चर्चा रंगली आहे। यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा। हॉलिवूड गायक आणि गीतकार क्रिस ब्राउन याच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप केलेला आहे। पीडितेनं गायक क्रिस ब्राउनवर कॅलिफोर्नियामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। पीडित महिलेचा दावा आहे की गायकानं आधी तिला अंमली पदार्थ पाजले आणि नंतर मुघल डीडीच्या फ्लोरिडा येथील एका यॉटमध्ये तिच्यावर बलात्कार केला। कोर्टाच्या कागदपत्रांवर पीडित महिलेची ओळख जेन डो अशी आहे। पीडित महिला R&B स्टारकडून आता $20 दशलक्ष इतकी रक्कम नुकसानीची मागणी करते। तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळे टीव्ही कलाकार मुनमुन दत्ता उर्फ बबिता घराघरात पोहोचली। मात्र सध्या ही अभिनेत्री अडचणीमध्ये सापडलेली आहे। मुनमुनचा अटकपूर्व जामीन अर्ज हिसारच्या SC/ST कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अजय तेवतिया यांनी फेटाळून लावलेला आहे। त्यामुळे बबिता अर्थातच मुनमुन दत्ताला अटक होण्याची भीती निर्माण झाली आहे। प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या नव्या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर मांजरेकरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। यावर न्यूज 18 लोकमतशी बोलताना मांजरेकरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनला दाखवल्यानंतर त्यांनी या चित्रपटाला A प्रमाणपत्र दिलंय। त्यामुळे कोणते प्रेक्षक ते पाहू शकतात हे मी ठरवू शकत नाही। कायदेशीर व्यवस्था गरजेनुसार काम करते, त्यामुळे त्यांना काही आक्षेपार्ह वाटल्यास ते त्यांना ठरवू द्या, अशी ठाम प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। एअर डेक्कनचे मालक कॅप्टन GR गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारित सोराई पोट्रू या सिनेमाचा हिंदी रिमेक येतोय। या दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपटात आता बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार झळकणार आहे। लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। बॉलिवूड स्टार शिल्पा शेट्टी नेहमीच आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असते। ती तिच्या सोशल मीडियावरून फिटनेसबद्दलची नेहमीच माहिती देखील देत असते। आता पुन्हा एकदा शिल्पानं फळं तोडतानाचा एक व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये शिल्पा कॅरमबोला नावाचं फळ तोडताना दिसते। ही फळं तिच्या घरातील बागेतून तोडते आणि शिल्पाचा हा मजेशीर व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय। बॉलिवूड स्टार उर्वशी नुकतीच अरब फॅशन वीकची शो स्टॉपर होती। या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय फॅशन वीकसाठी दोनदा चालणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे। या शोमध्ये तिने गोल्डन ड्रेस घातलाय। उर्वशीनं या अरेबिक लुकमधील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय। उर्वशीच्या या व्हिडिओला तुफान पसंती मिळते। सारा अली खान आणि तिचा भाऊ अब्राहम खान सध्या काश्मीरमध्ये थंडीचा आनंद घेत आहेत। सारानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केलेले आहेत। यात दोघंही काश्मीरच्या बर्फाच्छादित भागामध्ये वेळ घालवताना पाहायला मिळत आहेत। बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं मुंबईत आपलं नवं घर बनवलेलं आहे। पांढऱ्या मार्बल सारखा दिसणारा हा 2 मजली बंगला बाहेरून जितका सुंदर दिसतोय तितकाच आतील भाग देखील खास आहे। एका रिपोर्टनुसार अभिनेत्यानं त्याच्या बंगल्याचं इंटिरियर डिझायनिंग स्वतः केलंय। त्याने आपल्या वडिलांच्या नावावर आपल्या बंगल्याचं नाव नवाब असं ठेवलंय। रिपोर्टनुसार नवाजुद्दीनला घर तयार करण्यासाठी 3 वर्ष लागली। आज बिग बॉस 15च्या ग्रँड फिनालेमध्ये शहनाज गिल आली। याचा एक प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल होतोय। यात शहनाज स्टेजवर येताच तिला रडू कोसळलं। खुद्द सलमानला देखील आपले अश्रू आवरता आले नाहीत। आजच्या बिग बॉस 15च्या सेटवर शहनाज एकटी दिसली। ती पुन्हा एकदा सिद्धार्थच्या आठवणींना उजाळा देते।
या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।